पदर घेतल्याबरोबर पोट्ट्याचा करंट आला. पोट्टे त्याला वाटलं जमलेले का, असंच पाहिजे. बाय मावशी काळ बदलला, कसं बदललं चित्र. हा अरे एक काळ होता आजी, त्या घरी रेडिओ होता का नाही. रेडिओवर सकाळी दिवस निघाल्याबरोबर भजन लागत होतं. उठा गड्यांनो अरुणोदय झाला श्री सद्गुरूच्या ज्ञानाचा. असं भजन येत होतं सकाळी. आता भजन ते ऐकायला येते काय, आता ते नाही ऐकायला. सकाळी दिवस निघाला, त्या घरात आहे टीव्ही. टीव्ही आहे का नाही घरात आपल्या. टीव्ही काही लहान सहान आहे का, ह्या भोंगाले टीव्या चोपड्या. पहिल्या नव्हत्या अशा टीव्या, मोठ्या मोठ्या होत्या. आता त्या भीतीलेच राहते. असं वाटतं भीतीत माणूस दसून नाही का. आणि बाहेर तर निवड तिच्या तोंड घालून राहते. त्याच्या संघ तू एवढ्याच बाया आहे का तुमच्या मोहल्ल्यात. एवढ्याच बाया तुमच्या गावात, एवढ्याच बाया का जी झाल्या खतम. तर काही वांगे चिरून राहिल्या. नाही नाही येऊन काय राहिले मला मालूम आहे. यायचे संध्याकाळपासून सिरियल चालून जाते बायाच्या. हा यायच्या बिझी राहायचे त्या महत्वाच्या सिरियल यायच्या. छोटी भाऊ इले फुरसत नाही निसाले गहू. त्याच्यानंतर राममिलाई जोडी हमें घर घर केली, खेळता खेळता मेली. आता नवीन निघाली कुंकुम भाग्य, कुंडली भाग्य. ये रिश्ता क्या कहलाता है. हा तुझ्यात जीव रंगला, तू अशी जवळी राहा. कामधंदे टाकून रात्रीच खेळ चाले, दिवसभर मग ते पंचकन्या चालू होतं. मी तिथं बसून होतो. पंचकन्या एवढा भयाड बनवायचा कार्यक्रम त्या टीव्हीवर. कधी सावित्री दिसली नाही, जिजाऊ दिसली नाही. आणि ते कुमकुम भाग्य मधल्या बाईचं नाव, पुरीचं नाव काय ताई. पुस्तक देतो मी तिला. कुमकुम भाग्य मधल्या बाईचं नाव काय. हा प्रीता बरोबर बोली. ये मग पुस्तक घे, पुस्तक पटकन घ्यायचं. टाइम नाही आपल्याला. का मग मला लवकर बंद करायचं. उभी राह. उभी म्हणल्यावर पटकन उभी. चल पटकन उभी उभी उभी. 160 का मी येऊ तिथं. पटकन घे ना, घे ना का पटकन. शाबास शाबास. 160 घाबरायचं नाही. मार तुम्ही उडी पडका. शाबास. हिलेच काऊन बोलवलं त्याच्या मागचं कारण आहे. अरे सावित्रीच्या लेकी तुम्ही
शाबास. तुझं नाव काय ताई? आरती. वा वा. आरती साईबाबा. त्या बहिणीचं नाव पूजा आहे का? नाही, प्रिया. प्रिया. वा वा. हे नाव चांगलंच आहे, काही नाही. भावाचं नाव नंदादीप? नाही. मग काय आहे तर? भाऊने आहे. हा, भाऊ नाही आहे. चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. सगळ्यात मोठा देवीचा भक्त कोण आहे? आता तुला 2 मिनिटं उभी ठेवतो, इलेक्शन चालू आहे. तुम्ही म्हणाल तर सगळ्यात मोठा देवीचा भक्त कोण आहे? मावशी, मी आहे. जगातला सर्वात मोठा देवीचा भक्त मी आहे. तुम्ही म्हणाल कसं? तर माझ्या घरी बी 4 देवी आहे. माझ्या घरी 4 देवीचा भक्त आहे. माझी मोठी पोरगी दुर्गा देवी. तू कोणत्या वर्गात आहे? 8वी. 9वीत आहे. माई मोठी पोरगी दुर्गा देवी. माई 2 नंबरची पोरगी शारदा देवी. माई बायको महाकाली, मी तिच्या पायाखाली. माई माय बमलेश्वरी. माझ्या घरी किती वेळ झाले? देवे झाले 4. मग 4 देवीचा भक्त मी आहोत. मला दुसऱ्या देवीची पूजा करायची गरज आहे का? नाही. सर्व देव्या माझ्या घरी आहे बाबा रे. सर्व देव्या. स्त्री सारखी मोहिनी नाही, स्त्री सारखी कठोर नाही, स्त्री सारखी रणचंडिका नाही. तुकडोजी महाराजांनी लिहिलेचे बघ. स्त्री सारखी मुलायम नाही, रणचंडिका. सर्व अवतार तुमच्यात आहे मावशी. म्हणून तुम्हाला त्या दिवशी एक बुटी माझ्या घरी आली. आता ह्या बुटीला गावचा धंदा लागते. काय काय बुटी घरी आली म्हणले कृपा काय म्हणलं 2 पुरी आहे म्हणलं. असं तोंड केलं का जसं काय तिलेच आहे करा. आता बंद खर्च तिलेच घ्या लागते करा का पुढे. अशी कशी काच करे ना म्हणलं. काऊन नाही हो? नाही का म्हणे एखादं पोरग पाहिजे होतं म्हणे. तर मी म्हणलं काय ले बा? नाही बापू म्हणे तू कुळाचा दीपक होय म्हणे. मग तिले सांगितलं. मी म्हणलं तो कुळाचा दीपक नाही होय, तो टेंबा होय म्हणलं. तो कवा भडकवून तुला काही सांगता येत नाही म्हणे. कोणते काही दीपक नाही राहिले म्हणलं. आता ते भेद झाले. कवाय भडकते कवाय भडकवते, काही गॅरंटी नाही. धन्यवाद. वा वा. छान छान. आरती, प्रिया, धन्यवाद. मला सांग त्या काय म्हणून दिली कुंकुम भाग्य मधल्या बाईचं नाव काय? प्रीता. प्रीता. व्हेरी गुड. आणि आणखी तिच्या सोबत राहते तो करण. करण तर करण नाही तर नाही करण. जोरदार आहे. अरे वा. चांगली गोष्ट आहे. माहिती एवढा अभ्यास पाहिजे पोरी. खरंच ना. आता मी का म्हणतो मला सांग, सावित्रीबाई फुलेचा जन्म कधी झाला? का व्हाचा आहे? झाला ना. कुठं झाला? सरकारी दवाखान्यात झाला का सेवाकेंद्रात झाला? तुला माहित नाही? वाच आहे. तिच्या मायले कालच भरती केलं. उद्या सिजर आहे. कायच करावं? तुया काही दोष नाही. पेरलंच नाही तर निघून कुठून? प्रीता हिच्या घरी दररोज येते, करण हिच्या घरी दररोज येते. तिचा काही दोष आहे का? नाही. म्हणून तुला सांगतो लक्षात ठेव. ज्या सावित्रीबाई फुलेनं कोणतं काम केलं मावशी? कोणतं काम केलं सावित्रीबाई फुलेनं? काय केलं? हा, सावित्रीबाई फुलेनं दररोज 5 एकर निंदलं. सावित्रीबाई फुलेनं 5 एकर माईक मध्ये बोलायचं. किती एकर नेलं? 5 एकर. 1 एकर प्रत्येक दिवशी 5 एकर निंदले ते. समजलं? आणि एका वेळेस 5 टोपले उचले ते शेणाचे. किती? 5 टोपले उचले शेणाचे. हा, तिच्या घरी 50 म्हशी होत्या. किती म्हशी होत्या तिच्या घरी? 5. अहो 5च झालं. 5च का? 50. किती म्हशी होत्या? 50 म्हशीचं शेण किती निघत सांग. लय. तर तेवढं शेण ते एकटी काढे. म्हणून असे शेणपट लोक पैदा झाले. चला, आनंद आहे.